संवेदना फाउंडेशन आजरा सेलिब्रेशन परिवर्तन चळवळीचे सादर करत आहे संवेदना कमल पुरस्कार 2025। ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणारे कृषी क्षेत्र आणि नामांकन आहेत श्री रामगोंडा सिद्धगोंडा पाटील। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी काळात अधिक उत्पादन घेणारे एक हाडाचे शेतकरी, गरजू शेतकऱ्यांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करणारे एक कृषी तपस्वी। दुसरं नामांकन मिळालं आहे सौ लता उत्तम रेडेकर यांना। पेद्रेवाडीच्या सरपंच ते दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देणाऱ्या प्रेरणादायी महिला अशी यशस्वी वाटचाल। विक्रमी दुधाचं उत्पादन घेत गोकुळ गाजवणाऱ्या उद्योजिका। कृषी क्षेत्रासाठी पुढील नामांकन लाभलं आहे युवा संशोधक मुल्ला आफ्ताब मुश्ताक यांना। मुश्ताक सर म्हणजे भेंडीच्या नवीन प्रजातीवर संशोधन करून अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणारे अस्सल इनोव्हेटर। आमचं चौथं नामांकन आहे धामणे गावचे आधुनिक शेतकरी प्रकाश रावण यांना। सेंद्रिय शेतीचे प्रयोग करून पर्यावरणाचीही काळजी घेणारे प्रकाश रावण म्हणजे सच्चे कृषीपुत्र। पाचवं आणि अखेरचं नामांकन लाभलं आहे गडहिंग्लज तालुक्यातील खडगावचे कृषीपुत्र श्री सुरेश चव्हाण यांना। चव्हाण साहेब हे देशी ऊसाचं उत्पादन घेत पारंपरिक पद्धतीनं उच्च प्रतीचा गूळ तयार करणारे यशस्वी उद्योजक ठरले आहेत। चला तर मग पाहूया कोण पटकावणार कृषी क्षेत्राचा संवेदना कमल पुरस्कार।